नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरी टाईप बघणार आहोत. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. बघा मित्रांनो, आता ह्याच्यात तुम्हाला समजून सांगतो मी व्यवस्थित. नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करायचं, आता काल सांगितल्याप्रमाणे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटरचा हा बॉक्स घ्यायचा. 4 सेंटीमीटरचा बॉक्स घ्यायचा. 4 सेंटीमीटरचा बॉक्स घ्यायचा. नंतर 4 सेंटीमीटरचा हा 4 सेंटीमीटर काढायचे. ही लेंथ किती काढायची? 4 सेंटीमीटर. आपण स्ट्रोक दिलेला आहे समज 40 एम-एम. स्ट्रोक किती दिलेला आहे? 40 एम-एम. स्ट्रोक दिलेला आहे मित्रांनो 40. स्ट्रोक लेंथ 40 एम-एम. मग हे 40 एम-एम म्हणजे 4चं घ्यायचं. मग नंतर काय करायचं मित्रांनो, आपला ड्युएल कितीचा आहे? 60 डिग्रीचा आहे. जर ड्युएल 60 डिग्रीचा असेल तर 6 भाग करायचे आपल्याला, आडवे आणि उभे. तर आडवे आणि उभे 6 भाग करायचे. सगळ्यात पहिले काय करू आपण, 10-10 सेंटीमीटरचे एक-एक भाग करू. 60 करायसाठी 10-10 सेंटीमीटरचे एक-एक भाग करू. तर बघा मित्रांनो, 10-10 सेंटीमीटरचे एक-एक भाग करायसाठी आपल्याला स्केलचा वापर करू आपण. तर इकडे बघा, 10-10 सेंटीमीटरचे एक भाग करायला बघा, इथं स्केल ठेवली आपण. मग 1-1 सेंटीमीटरचे एक-एक भाग करायचे. तर आपण 1-1 सेंटीमीटरचे एक-एक भाग करून घेऊ पहिले. आडवे भाग जास्त करायची गरज नाही. मधला भाग महत्वाचा आहे तिसऱ्या टाइपसाठी. तर ते पण बघून घेऊ आपण मित्रांनो. काल सांगितल्याप्रमाणे आपण काय करू, ह्या फेड लाईन काढण्यासाठी 1-1 चे भाग करू. एक एक सेंटीमीटरचे भाग करायचे. दुसऱ्या ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, सेकंड, थर्ड जी लाईन आहे, सेंटर लाईन ती महत्वाची असते. फिफ्थ आणि सिक्स्थ हे 6 भाग करायचे. 6 भाग केले. हां, तर आता बघा वाटलं असतं थोडा 6वा भाग आपण व्यवस्थित करू पुन्हा. हां, 6 भाग झाले. नंतर काय करू मित्रांनो, मधला ड्युएल सोडून देऊ 3चा. 3चा ड्युएल सोडून देऊ. 3चा ड्युएल सोडून दिला. पुन्हा इथे एक रेष मारली. पुन्हा ह्याचे 6 भाग करू. आणि 6 भाग केले. आता 6 भाग केल्यानंतर आता काय करायचं, मेन ह्याच्यात काय फरक असतो, ह्याच्यात नीट लक्ष द्या मित्रांनो. ह्याच्यात काय करायचंय आपल्याला, की हे जे मधली सेंटर लाईन आहे, त्याला 40 नी भागायचंय आपल्याला. 40 नी भागायचंय. 40 नी भागून त्याचे 6 भाग तयार करायचे. तुम्ही इक्वल पण करू शकता. 4-4 पण करू शकता, 5-5 पण करू शकता, 8 पण भाग करू शकता. पण जे आडवे केले तेच उभे करावे लागते. तर 6 ने जर भागितलं याला, 40 भागिले 6 किती येतं बघा. 6-6 36. उरले 4. 4, 4 वर 0 घेतले. 6-6 36. 6-6 36 म्हणजे 6.67. 6.67 हे घेणं, 6.66 म्हणजे 6.67. 6.67 घेणं अवघड आहे. जरी तुम्ही घेतलं तर याच्यावर घेऊ शकता किंवा मग काय करायचं मित्रांनो,
हा तुम्हाला अजून एक पर्याय आहे. याचे भाग करावे लागते, पण ती खूप किचकट मेथड आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही 6.67 चे अंदाजे जरी घेतले तरी चालते. तर 6.67 साठी आपण काय करू? कर्कटक घेऊ. त्याच्याने 6 भाग करू आणि ते भाग ॲड करून टाकू. 6.67 7च्या 6.67 म्हणजे 6च्या थोडं पुढे घ्यायचं. थोडं अंदाजे असलं तरी चालतं आणि काय करायचं मित्रांनो, इथं कर्कटक ठेवायचं. आता हे 6 दाखवतंय पण 6 पेक्षा जास्त आहे हां. इथं एक चाप मारायचं. नंतर उचलायचं कर्कटक. इथं एक चाप मारायचं. तुम्हाला दुसरी मेथड पण आहे, पण शक्यतो हेच वापरा मग. कारण की इक्वल पण भाग करता येतात तुम्हाला. 6.67 इथं एक चाप मारायचा. नंतर 6.67 इथे एक चाप मारायचा. हां, 1, 2, 3, 4, 5, 6. थोडा 6वा भाग जरा कमी जास्त वाटतोय. हां, तो व्यवस्थित करून घ्यायचा. आलं लक्षात? 6.67 पहिला भाग बघतो एकदा. बघा, ते व्यवस्थित करून घ्यायचं तुम्ही. हां, तुम्ही फक्त आता समजून घ्या. 6.67 चे 6 भाग करायचे वाटलंस तर फक्त थोडं इथं दाखव. इथं दाब. 6.67 चे 6 भाग करायचे. हां, मग काय करायचं मित्रांनो? हां, आता लाईन्स जोडायच्या. असं म्हणलं की एक आपण फेट लाईनला काढायचंय. तर आपल्याला इथून कसं इकडून 3 लाईन जोडायच्या, इकडून 3 लाईन जोडायच्या. आता काय करायचं मित्रांनो, बघा आता स्केलची काही जरूरत नाहीये. तिकडं पण तेच करायचं आपल्याला. पण आपण काय करू पहिले तिथं पॉइंट मार्क करू. हे पहा 0 ह्याला नाव देऊ. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, पहिला ही इकडली पहिली लाईन आणि इकडली पहिली लाईन जिथं टच होईल त्याला नाव द्यायचं 1. आपलं ए. हां. इकडली दुसरी लाईन आणि ही इथली दुसरी लाईन जिथं टच होईल त्याला द्यायचं 2. नंतर इथली तिसरी आणि इथली तिसरी जी टच होईल त्याला 3. म्हणजे 3 म्हणजे काय करायचं इकडून ही पहिली इन्क्लाइन्ड लाईन, इकडून ही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन, इकडून ही दुसरी इन्क्लाइन्ड लाईनचा पॉइंट आणि ही व्हर्टिकल लाईन आणि इकडून ही तिसरी. आता तसंच इथं ही चौथी जे, चौथीला चौथी, नंतर 5वी आणि नंतर 6वी. समजलं हे? आलं लक्षात? पहिलीला पहिली लाईन, दुसरीला दुसरी लाईन, तिसरीला तिसरी लाईन, चौथीला चौथी लाईन, 5वीला 5वी लाईन आणि 6वीला 6वी लाईन. असं काढलं. ह्यांना आपण नावं देऊ शकतो. बाकीचं सगळं फेंट आहे. ह्यांना नावं देऊ शकतो ए, बी, सी नंतर डी, ई, एफ. मग हे जोडायचं मित्रांनो. हे जोडायचं. हे तुम्ही हातानेही जोडू शकता, कर्वनी जोडू शकता. फ्रेंच कर्वने जोडू शकता. आलं लक्षात? हाताने जोडलं तरी चालतं.
फ्रेंच कर्वनी जोडलं तरी चालतं. थोडा शेप व्यवस्थित येऊ द्यायचा. हां. बघा मित्रांनो, हाताने हे जोडून टाकायचं तुम्ही. कर्व, फ्रेंच कर्व वापरा. फ्रेंच कर्व कसा वापरायचा? जर तुम्हाला माहीत नसलं तर मला विचारा, मी सांगून देईन. हं. हे असा कर्व येतो मित्रांनो. असा कर्व येतो, लक्षात ठेवा. असा कर्व येतो. हां, हा जो कर्व आहे असा राहील. हां, असा कर्व काढायचा मित्रांनो. हां, नंतर हे झालं. नंतर हे जोडून घ्यायचं. हां, नंतर आता सेम वेनी इकडलं करायचं आपल्याला. सेम वेनी तुम्ही इकडलं करू शकता. तर आता बघा, इकडं काय करायचं, इथं पण 6 भाग घ्यायचे. आता 6 भाग काय करतो मी सध्याचे अंदाजे घेतो, की इथं आपण घेतलेले हां, मग काय करायचं बघा मित्रांनो, लाईन जोडायच्या. आता इथून सुरुवात करायची लाईन जोडायला. केलं. मग काय करायचं मित्रांनो, पहिल्याला पहिली लाईन, हे इकडल्याला इकडली लाईन, नंतर ह्याला ही लाईन, नंतर ह्याला ही लाईन, नंतर ह्याच्यासाठी ही लाईन आणि ह्याच्यासाठी ही लाईन. असं व्यवस्थित जोडायचं. समजलं? हां, पहिल्याला पहिली लाईन, दुसऱ्याला दुसरी लाईन, तिसऱ्याला तिसरी लाईन असं व्यवस्थित जोडायचं. बघा मित्रांनो, हां, तर मग हे जोडून घ्यायचं. हे असा कर्व यायला पाहिजे. हे एक्झॅक्ट आला. आलं लक्षात? हा असा कर्व यायला पाहिजे. हे झालं तुमचं कोणचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. हां, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. तर बघा मित्रांनो, ह्याला थीटा ओ, हे थीटा डी आणि हे थीटा आर. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. ही झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. हां, मग आपण पुढचे प्रॉब्लेम पण बघू. त्याला नावं देऊन टाकू. जी, एच, आय, जे, के, एल, एम. आय नाही दिलं तर चालतं मित्रांनो. काल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. आणि दिलं तरी काही फरक पडत नाही. हां, हे झालं का? हे झालं तुमचं. आता बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं माहिती आहे का? ह्या डायग्रामवरून आपल्याला आता प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा सगळ्यांनी लक्ष द्या.